सोलापूर, बीड यासह मराठवाड्यात महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून हजारो नागरिकांना या अस्मानी आपत्तीचा फटका बसला आहे। या कठीण काळात खासदार धनंजय महाडिक परिवार आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली गेली। आज दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयापासून जीवनावश्यक वस्तूंचे किट असलेले ट्रक मराठवाड्याकडे रवाना झाले। या किटमध्ये धान्य, खाद्यपदार्थ तसेच प्रापंचिक साहित्याचा समावेश असून याचा लाभ पूरग्रस्त कुटुंबांना मिळणार आहे। अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर, बीड, जालना या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावांचं, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, शेत वाहून गेलेले आहेत, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, जनावर वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांची घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घराचं, प्रपंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सर्व साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या सर्व भागाला भेटी देऊन शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांनी भेटी दिलेल्या आहेत। परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून दातृत्वाची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि महाडिक परिवार यांच्या वतीनं आम्ही 5,000 कुटुंबांना 50 लाख रुपये सहायता निधी आणि त्या माध्यमातून एका कुटुंबाला 2 महिने 3 महिने पुरेल अशा पद्धतीचं घरगुती साहित्य, ज्याच्यामध्ये धान्य आहे, तेल आहे, साखर, मीठ, चटणी, मसाले, त्याचबरोबर कांदा, बटाटा, गव्हाचा आटा, ब्लँकेट, साडी, बेडशीट, टॉवेल, त्या ठिकाणी काही लोकांचे फोन आले होते की मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, तर त्या कॉइल ज्या असतात त्या गुड नाईटच्या कॉइल्स, सॅनिटरी नॅपकिन्स, असं एक किट एका कुटुंबाला पुरेल अशा पद्धतीचे 1500 किट्स आज आपण इथून रवाना करत आहोत। 3 दिवसापूर्वी अमल माडिक साहेबांनी एक ट्रक पाठवलेला होता, त्यामध्ये 1500 किट गेले होते। आणखीन 2 दिवसांना आणखीन एक ट्रक आमचा जाईल आणि त्याच्यानंतर ब्लँकेट, साड्या, सतरंजा आणि चटया याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्याचा एक ट्रक आम्ही कोल्हापुरातून पाठवत आहोत। कोल्हापूरनं नेहमीच दातृत्व आपलं दाखवलेलं आहे। आपल्याला संकट नवीन नाही आहे, महापूर नवीन नाही आहे। आपल्या भागात कधी महापूर आला तर आपल्या मोठ्या प्रमाणात मदत लोक करतायत। मी तमाम नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातील आवाहन करतो की आपण सगळेजण दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरे करत असतो प्रत्येक वर्षी। गोडधोड असते, मिठाई असते, लोकांना गिफ्टिंग करतो। यावर्षी मात्र आपले समाज बांधव अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत। मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण यावेळची दिवाळी थोडी साधी करून आपल्या लोकांना मदत होईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त साहित्य, जे गरजू साहित्य आहे, जे जीवनावश्यक साहित्य आहे, ते या नागरिकांना देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असे मी आवाहन करतो। धन्यवाद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।